करायचा आहे। दोन्ही टीमला विनंती असेल, शिवकृपा जाणवली आपण लगेच मैदानामध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्या। प्रशांत पाटील कॅप्टन, जास्त वेळ इथे खर्च करू नका। आणि जे आजूबाजूला क्रीडा रसिक असतील त्यांना विनंती असेल की आपण लगेच मैदानामध्ये यायचं आहे आणि या महिला वर्गाचा महिला सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे टॉसही होईल, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, परंतु प्रथमतः पाहायला गेलं तर चला बॅट्समन पाठवा। आणि उत्तर पंचकृषी मध्ये खेळाडू आहेत की मेंटॉर आहेत ते पहिले सांगा। त्यांना आवाजच गेला नाही माझं, मला वाटतं। तर सर्व महिला वर्गांना ही विनंती असेल की आपण जर का घरी असाल तर लगेच महिलांच्या मॅच पाहण्यासाठी मैदानापर्यंत यायचं आहे। मंत्रीवाडी, मलेगरवाडी, घोडाबंदर, जनवली, जर आपण घरातून लाईव्ह मॅच जर का पाहत असाल तर आपण मैदानापर्यंत या आणि मैदानापर्यंत मॅच पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे। इथून पाहू शकताय महिला वर्ग इथे मात्र दोन्ही टीम पोहोचलेल्या आहेत। जर या टीम मध्ये पाहायला गेलं तर मुंबईमध्ये लेदर क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे त्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। आज मजा येणार आहे क्रिकेटमध्ये, एन्जॉय म्हणून मॅच आहे। कृपया कदाचित बॉलही पोहोचणार नाही स्टंप पर्यंत, परंतु या क्रिकेटला आनंद घ्यायचा आहे। पंचक्रोशीच्या महिलांना विनंती असेल की आपण जर का ही मॅच लाईव्ह पाहत असाल घरातून किंवा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, ही मॅचचा आनंद घ्या। लगेचच महिलांचा सामना इथे मात्र सुरू होणार आहे, तरी सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण यायचं आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर योगेश दादा यांच्याकडून चॅम्पियन होणाऱ्या साहेब अध्यक्ष तुम्हाला सांगू इच्छितो, चॅम्पियन होणाऱ्या संघाला 15 टी-शर्ट्स इथे मात्र देण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर सामनावीराचा पुरस्कार आपल्याला मागच्या मॅच मधील पाहायला गेला तर 13 बॉल मध्ये 33 धावांची बहारदार केली आणि षटक पहिला हाताळला। त्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत 1 विकेट मात्र घेतली गेली। तो तुषार गणेश म्हात्रे, तर तुषार गणेश म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे। कृपया टॉस तुषार प्लीज आपण या। पहा इथे गोलंदाजासाठी ऑफर आले, जर का नो बॉल टाकला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रज्योत ठाकूर आणि त्यांचा मित्र परिवार प्रशांत पाटील यांच्यासाठी, परंतु प्रशांत पाटील असे करणार नाहीत। तुषार प्लीज आपण यायचं आहे, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल। तुषार म्हात्रे प्लीज। आणि या मॅच साठी मी जितेंद्र पाटील, महेश ठाकूर प्लीज, महेश ठाकूर इथे यायचं आहे। महेश ठाकूर प्लीज।
तर पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट संपादन करून देत असताना मात्र पाहायला मिळते शिवकृपाचे गोलंदाज प्रशांत पाटील पहिल्या षटक इथे घेऊन येत असताना शिवकृपा जनवली आणि धुमधडाका बोरकरवाडी या दोन संघांमध्ये मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली गेली। तर थँक्यू, जाऊया महेश ठाकूर यांच्याकडे। धन्यवाद रुपेश पाटील। दरम्यान सामना चालू आहे धूमधडाका बोरकरवाडी वर्सेस शिवकृपा जनवली आणि समोर आहे प्रशांत। पहिले चेंडू विकेट काय हॅलो, सर्वांना एक सूचना आहे, आपल्या पंचक्रोशीचे प्रत्येक खेळाडूंना आपण लिंक स्टेटसला ठेवायची आहे, कारण जेणेकरून सर्व आपली लिंक पाहू शकतील। कालपासून बरेच लोकांचं येथे चांगलं प्रतिसाद आलाय। तर चला घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये, जिथे रंगत चालली आहे क्रिकेट या गेलेला पहिल्या चेंडूवर एलबीचं विकेट दीपक सारखं विस्फोटक खेळाडूच्या पारीचा अंत झालं। त्यांची जागा भरून काढण्यासाठी राकेश मात्रे आलेले आहेत आणि जयेश माली परिवारचा भरणा असणारा हा धूमधडाका बोरकरवाडी संघ एक हौशी संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो असा संघ समोर आहेत। भक्कम भरी शरीर यष्टीचे जयेश माली समोर आहेत, वेगवान गोलंदाज प्रशांत उर्फ गोट्या। पाहूया आपल्या संघासाठी कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न करतील जयेश माली टू गोट्या टू जयेश माली। बॅटची काढा घेऊन जाणारा चेंडू, वेगवान चेंडू आणि काही समजू शकलं नाही किपरच्या पाठी असणारा सूरज भोईर। 2 धावा मात्र इथे कंप्लीट झालेले आहेत। दीपेश भोईर आणि येथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। स्कोर बोर्डवर धावा लागलेल्या आहेत त्या 3 माझ्या समेत जोडलेल्या आहेत। महेश भोईर नेहमी मी गुणलेखेच्या भूमिकेत पाहतो आणि पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफीला सकाळपासून मान्यवरांची मांदियाली आलेली आहे येथे आणि येथे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत आणि पुढचा चेंडू टाकणार आहेत ते गोट्या जयशमालीसाठी। हो, स्लोवर डिलिव्हरी आणि येथे स्टंप आउट झालेला मला इथून दिसलाय। पंचांचा हात आकाशात आणि येथे मोठा मासा गालाला अडकलेला आहे तो म्हणजे जयेश माली। धन्यवाद डीजे सोहम। थँक्यू डीजे। कोण बसलाय? सोहम बसलाय, राहुल बसलाय का नीरज बसलाय डीजे वर? पण आज धमाल तर होणार आहे, कारण पिंक जर्सी वर्सेस व्हाईट जर्सी सामना रंगणार आहे। पेन तालुका क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षण, सुवर्ण अध्याय लिहिला जाणार आहे, तो म्हणजे महिलांचा प्रदर्शनीय सामना। उत्तर विभाग पंचक्रोशी वर्सेस दक्षिण विभाग पंचक्रोशी। सगळे प्रेक्षक आणि YouTube वर सगळे लाईव्ह बघणारे सगळ्यांची अक्षरशः उत्कंठा शिगेला पोहोचली। पण मी यामध्ये लक्ष वेधू इच्छितोय, चॅम्पियन्स ट्रॉफीचा क्वार्टर फायनलचा ड्रॉ सेट होत चाललाय आणि आता मॅच चालली ड गटाची। बोरकरवाडी वर्सेस शिवकृपा जनवली क्वालिफाय होऊन ट्रॉफी फायटर बरोबर कोण क्वार्टर फायनलला खेळणार त्याचा मुकाबला चाललाय। बघूया ट्रॉफी फायटरच्या समोर बोरकरवाडी जाते का शिवकृपा जनवली पहिलं षटक मार्गस्थी असताना धावसंख्या झालेली आहे ती 5 ही धावसंख्या आणि समोर आहेत प्रदीप मात्रे उर्फ टायगर अभि जिंदा आहे। ओ, स्लोवर डिलिव्हरी येते मात्र 5वा चेंडू टाकलेला आहे गोट्याने आणि षटक समाप्तीची घोषणा संदीप म्हणजे गोट्याकडनं दक्ष पंच तसेच नॉन्टर करला आहेत वैभव यांना मी सकाळीच म्हटलं की त्यांना कॅप द्या, त्यांना गरज आहे टोपीची, कारण यावर्षी कर्तव्य आहे, कर्तव्य दक्ष आमचे पंच वैभव मात्रे श्री दत्त मेडिकल जनरल मेडिकलचे मालक आहेत। वडखल मध्ये कमी दरात ज्यांच्या मेडिकल मध्ये आपल्याला औषधं उपलब्ध आहेत असे मेडिकलचे मालक जनरिक स्टोरचे वैभव मात्रे पंचांच्या भूमिकेत।
टीम मीटिंग करायची नाही गोट्या. अशोक मा चला आपल्याला टाइमचा बंधन असणार आहे. टायगर उर्फ प्रदीप म्हात्रे प्रत्येक बाउंड्री मागे 100 रुपये आणि 6 ला 200 रुपये. प्रदीप शंकर म्हात्रे यांच्याकडनं बोरकरवाडी संघासाठी ऑफर आहे. आपले पाठीराखे भक्कम आहेत, आपण सुद्धा भक्कम राहून छक्के चौक्यांचे येते बरसात करायचे. स्ट्रायकर आहेत राकेश म्हात्रे. पाहूया येते राहुलच्या हातात चेंडू गेलेला आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे ते राहुल. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 5 ही धावसंख्या आहे. मला असं वाटतं 3रं षटक गिरीश म्हात्रे यांच्या हातात येणार आहे असं मला वाटतंय. गिरीश म्हात्रे आज आपण फलंदाजी करण्यासाठी पहिलं उतरावं अशी आमची आशा आहे. कारण आपले फटके देखणे असतात आणि खरंच आपण प्रत्येक चेंडू प्रहार करून आपल्या संघासाठी एक्क्या दुक्क्याने धावा जमवत असतात. तर घेऊन जातो तुम्हाला बॅटमन कडे. बॅटमन आहे राकेश म्हात्रे, समोर आहेत राहुल पाटील कर्णधार कुलमाईन. पहिला चेंडू अवांतर बेकलेला आहे, हवेचा सपोर्ट होता. चेंडू मात्र इथे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर तुमच्याकडे जेवढ्या जर्सी व्हॉट्सअप इथे पाहायला गेलं तर 14 टी शर्ट तुम्हाला दिलेले, तर 14 तर 14 खेळाडू खेळू शकतात. 11 खेळाडू खेळणं कंपल्सरी नाही. तर पहा दोन्ही टीमला विनंती आहे, तुमच्याकडे जेवढ्या जर्सी घालून खेळाडू आहेत 14 टी शर्ट दिलेले आहेत, 14 टी शर्ट तुम्ही 14 तर 14 खेळाडू खेळू शकता. रमेश शंकर म्हात्रे बोरकरवाडी यांच्याकडनं ही ऑफर आहे. प्रत्येक चौकारामागे 100 आणि षटकारांमागे 200 रुपये. रमेश शंकर म्हात्रे यांच्याकडनं ही ऑफर आहे. तर आता त्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी प्रदीप म्हात्रे आहेत मैदानात. आला पट्ट्यात तर नेणार सीमारेषा पार. पाहूया कितीपर्यंत षटकारांच्या आकसबाजी करतात आणि बक्षीस आपल्या खिशात घालतात. समोर आहेत राहुल पाटील फ्रॉम शिवकृपा जनवली. दोन्ही हौशी संघ आहेत, असंघ आहे जनवली गावातला आणि धुमतडाखा बोरकरवाडी एक हौशी संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो. स्लोवर डिलिव्हरी फसवा चेंडू येथे टाकलेला आहे राहुल यांनी. प्रदीप काही समजू शकलं नाही. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 7. दुसरं षटक मार्गस्थी असताना धावसंख्या 7 झालेले. राहुल चांगला देखना फटका. पाहूया इथे लॉंग ऑनच्या जवळ गेलेला हा चेंडू. सूरज भोईर चेंडू खाली आणि थ्रो काही चांगला केलेला नाही. येते थ्रोचे 1 रन झालेले आहे कंप्लीट. आणि काही धावेची गरज नव्हती. येते 4 धावा धावून काढलेले आहेत. 4 येथे 4 धावा धावून कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 11. चेंडू 3 चेंडू आहेत. 3 चेंडू आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थे असताना राहुल पाटील सामना करतील प्रदीप म्हात्रे. आता मात्र चांगला कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला आणि चेंडू खाली आले अशोक ठाकूर आणि खुन्नस दाखवत चेंडू भिरकावलेला आहे आणि पुन्हा राहुल याच्या हातात दिलेले. मलेगरवाडीला आपण पाहिलं की 6 चेंडू आणि 5 धावांची गरज होती. समोर होता प्रदीप आणि राहुल. तिथे राहुल यांनी आपल्या संघाला विजयी प्राप्त करून दिलेला होता. तो क्षणचित्र पुन्हा इथे आहे. समोर आहेत राकेश म्हात्रे. ऑफच्या दिशेने
स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे पाहूया. गिरीश म्हात्रे चेंडू खाली, चेंडू काही समजू शकले नाही. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यात यश आलेले आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत येथे. धावसंख्या 2 वाढलेली आहे ती 14 ही धावसंख्या झालेली आहे. ह्या सामन्याच्या मध्यांतरानंतर लेडीजचे 2 कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचं आहे अशी सूचना आलेली आहे आणि तयारीत राहायचं आहे. आणि लेगच्या दिशेने भिरकवलेला चेंडू काय होतंय पाहूया. येथे सीमा रेषा जवळ 2 फिल्डर चेंडू खाली आलेले आहेत आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढलेली आहे ती ओव्हर झालेली आहे 16. 2 षटक फेकून झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 16. तिसरं षटक कोण घेऊन येतं पाहूया. या सामन्याच्या मध्यांतरानंतर दोन्ही महिला कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. दोन्ही महिला संघ आहेत दक्षिण आणि उत्तर. त्यांनी या सामन्याच्या मध्यांतर म्हणजे 1 ओव्हर झाल्यानंतर स्टेजच्या समोर यायचं आहे. आपल्याला काही सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे आपण खेळपट्टीवर खेळ करायचा आहे. संदेश ठाकूर अंधेरीवरून आलेले आहेत गोलंदाज. संदेश ठाकूर समोर आहेत. प्रदीप टायगर अभी जिंदा आहे. एक षटक संपल्यानंतर टॉस उडवली जाईल तोपर्यंत सावलीत थांबायचं आहे महिलाही. येणारे 6 चेंडू 12 चेंडू मध्ये 16 धावा जमवलेले आहेत. 6 चेंडू आहेत. येणारे 6 चेंडूत किती धावा आपल्या संघासाठी जोडतात ते प्रदीप म्हात्रे पाहूया. येथे विजयाकडे घोडदौड करायची असेल तर 15 ते 16 धावा जमवायला हव्यात. तर षटक क्रमांक 3 घेऊन आलेले संदेश ठाकूर आणि ते अपीलला दाद दिलेली आहे ते आणि एलबी झालेला आहे तो प्रदीप उर्फ टायगर डीजे सोहम. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अंकुश माली पुढचा बॅट्समन आहे. अंकुश माली उत्सुंब्याहून आलेला आहे. पनवेल उत्सुंबे येथे जो कार्यरत आहे आणि आपल्या वाडीसाठी खेळण्यासाठी आलेला आहे. अंकुश माली पाहूया. येणारे 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत ते अंकुश माली. समोर आहेत अंधेरी एक्सप्रेस संदेश ठाकूर. काही समजू शकलं नाही. येथे निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू गुड लेंथवर फेकलेले. येथे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे, थकलेली आहे, दमलेली आहे आणि विश्रांतीसाठी बसलेली आहे ती म्हणजे 16. एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केलेली आहे ती राकेश म्हात्रेकडे. राकेश म्हात्रे इथे काय करामत करतात आता पाहूया आपण. येणारे 3 चेंडू असणार आहेत. 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचं काम करायचं आहे राकेश म्हात्रे यांना. समोर आहेत संदेश ठाकूर. आणि ते संदेश ठाकूर यांची गोलंदाजी खरंच ह्याच्या अगोदरच्या मी ज्या मॅची बघितल्या संदेश ठाकूरची गोलंदाजी एकदम खराब असायची. पण आज बॅक टू बॅक किती चेंडू डॉट येतात आणि आतापर्यंत ही 4 चेंडू फेकले, 1 धाव फक्त खर्च केली, 1 विकेट घेतलेले आहे ते संदेश ठाकूर यांनी.
येथे सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत आहे ते संदेश ठाकूर. आता मात्र बॅटची काढा घेतलेली आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि येते रनआउटची विकेट पडलेली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण आहे बॅट्समन? आणि राकेश म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी स्पर्श दीपक म्हात्रे. धन्यवाद डीजे. स्पर्श दीपक म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. पाहूया चेंडू एक चेंडू शिल्लक आहे. शेवटला चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 18. पाहूया शेवटल्या चेंडूवर काय करतो स्पर्श. छोटासा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते पाहूया. हो, चांगला फटका खेळून काढलेला आहे. एक धाव येथे मात्र कंप्लीट झाले. चेंडू खाली येतो अशोक ठाकूर आणि स्पर्शच्या खेळीचा अंत झालेला आहे. येथे शेवटल्या चेंडूवर विकेट गेलेली आहे. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात ही विकेट गमावून बसलेला आहे तो स्पर्श दीपक म्हात्रे बोरकरवाडी. मापक आव्हान आहे 19 झाल्यात 20 ला विन. 18 चेंडू 20 धावा. धन्यवाद डीजे कल्पेश. येथे मात्र डीजे ऑपरेटर सुभाष पाटील यांनी खूप आणलेलं आहे. डीजे सोहम, डीजे कल्पेश आणि डीजे सूरज. एक युनिक आहे. हॅलो, चला मान्यवरांना विनंती करतोय टॉस साठी यायचंय आणि दक्षिण विभाग पंचक्रोशी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना उत्तर विभाग पंचक्रोशी हा सामना महिलांचा या ठिकाणी रंगेल. पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जागा होणार नाही, आपण खालीच टॉस घेऊया. कॅप्टन चला, कॅप्टन कॅप्टन नंतर फोटो काढा. चला नंतर फोटो काढा. या गणेश दादा लवकर घे. चला सर्वजण या. आणि सौ मनीषा मंगलदास ठाकूर सरपंच साहेब आपल्याला देखील विनंती करतोय आणि आमच्या आदरणीय संताजी दादा यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या आपण मंचाच्या समोर आपण यायचं आहे. आज एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंडली मॅच अगेन्स्ट साऊथ पंचक्रोशी नॉर्थ पंचक्रोशी यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळेल. आज की नारी सब पे भारी. संताजी दादा या लवकर. चला मान्यवरांचे शुभाशय या ठिकाणी टॉस घेतला जाईल. चला उत्तर पंचक्रोशीचं कर्णधार आणि दक्षिण पंचक्रोशीचं कर्णधार पूजा रमेश म्हात्रे आणि सचिता दीपक म्हात्रे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि या दोन कॅप्टन्स यांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस होईल आणि टॉस घेण्यासाठी आमचे आदरणीय साई भक्त संताजी पाटील साहेब यांच्या शुभाशय या ठिकाणी टॉस घेतली जाईल. तयार आहेत सगळी जण. चला स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. छापा घेतलाय. छापा टॉस आलाय दक्षिण पंचक्रोशी. आणि आता टॉस घेतल्यानंतर सगळ्यात अगदी निर्णय काय? फिल्डिंग. बरं किती धावांपर्यंत रोखणार आहात? ॲज पॉसिबल जेवढं होईल तेवढं. पण आपल्याला माहिती आहेत का किती या ठिकाणी तुम्हाला ओव्हर मिळणार आहेत? 3 ओव्हर. येस नक्कीच. काय म्हणाल? सगळ्यात प्रथम पहिलाच प्रयोग आहे पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये की महिला जिला असं म्हटलं जातं की दिव्याची वात तू आणि आदिशक्तीची नात तू असं म्हटलं जातं. तर
अशी एक वेगळी संकल्पना घेऊन पंचकृषी सध्या उतरली. महिलांचं क्रिकेट सध्या भरपूर काही फॉर्ममध्ये, काय म्हणाल? नक्कीच. खूप सुंदर पहिलाच प्रयत्न आहे की महिलांसाठी एक दिलेला आहे. आम्ही चांगले प्रयत्न करू नक्कीच. तुम्ही पोलीस दलामध्ये स्वतः कार्यरत आहात. महिलांचा फिटनेस हा फार महत्त्वाचा, फिटनेस सगळ्यांचाच महत्त्वाचा असतो, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की फिटनेसकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग या खेळाच्या माध्यमातून फिटनेस देखील चांगला राखला जातो. त्याविषयी तुम्ही काय म्हणाल? सध्या माझा सुद्धा एवढा फिटनेस चांगला नाही आहे की मी बोलू शकेल, पण मी ग्राउंडवर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेल. पूजा म्हात्रे आहेत. पूजा ही वेगळी संकल्पना आहे. खरं तर तुझ्या वडिलांनी आणि तुझा भाऊ सध्या अनेक मैदानं गाजवतोय. आता तू मैदानामध्ये उतरलीस, या क्रिकेटचा तुम्हाला किती उपयोग होणार आहे? काय मनामध्ये आहे की पहिलंच तुम्ही महिलांची क्रिकेट या विभागामध्ये खेळताय? पहिले पंचकृषी क्रिकेट संघटनेचा आभार मानते की आम्हाला महिलांसाठी पहिलेच तुम्ही मॅच खेळण्याची संधी दिली. महिलांना कॉन्फिडन्स नसतो, पण आत्ता तुम्ही आम्हाला कॉन्फिडन्स येण्याची हे आहे, त्यामुळे पंचकृषी क्रिकेट संघाचे मी आभार मानते. दरम्यान दोघांना बेस्ट ऑफ लक देऊ, परंतु महिलांच्या क्रिकेटचा देखील एक इतिहास आहे. खरं तर 1747 मध्ये पहिली महिलांची मॅच खेळली गेली. 1926 मध्ये पहिली खरं तर इंटरनॅशनल एक मंडळ तयार करण्यात आलं आणि त्यानंतर महिलांच्या क्रिकेटला सुरुवात झाली. शांता स्वामीनाथन यांनी पहिलं महिलांचं नेतृत्व केलं भारतीय संघाचं आणि तेव्हापासून आपण पाहतो की महिला आता सध्या आघाडीवर आहेत. कारण भारताची जेमिमा रॉड्रिक्स असेल, मिताली राज असेल, हरमनप्रीत कौर असेल, स्मृती मंदना असतील, या सध्या भरपूर काही चर्चेमध्ये राहिलेले आहे आणि करिअरच्या दृष्टीने क्रिकेट देखील फार मोठी काम करत आहे. त्याच्याविषयी फक्त आपण काय म्हणाल? पंचक्रोशीत पहिल्यांदा महिलांना तुम्ही सामने भरवलेत, त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते. चला धन्यवाद. आणि अध्यक्षांना मी विनंती करेन फक्त एक मिनिट की पंचक्रोशीची पहिली संकल्पना आपल्या नेतृत्वाखाली सध्या आपण अंमलात आणत आहोत. महिला अनेक क्षेत्रामध्ये खरं तर आघाडीवर आहेत. खरं बघायला गेलो तर आनंदीबाई जोशी भारताच्या पहिल्या डॉक्टर आपण पाहिलं. सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उभी केली. त्याच्यानंतर महिलांचं भरपूर मोठी कारकीर्द. त्याच्यानंतर आपण पाहिलं लता मंगेशकर यांनी संपूर्ण आवाजाने मंत्रमुग्ध केलं या जगाला, त्या देखील महिला होत्या. सध्या आपण बिझनेस क्षेत्रामध्ये पाहिलं नीता अंबानी आहेत, किरण मुजुमदार आहेत, ज्या बिझनेसमध्ये भरपूर काही ज्यांनी प्रगती केलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर हरमनप्रीत कौर हिने भरपूर प्रगती केलेली आहे. आलिया भट सध्या आपण ॲक्ट्रेस क्षेत्रामध्ये पाहतो, परंतु सर्वाधिक जर आपण पाहिलं तर या कलेच्या माध्यमातून पैसा कमवणारी कोण असेल तर ती आलिया भट आहे. असे भरपूर काही वेगळी समीकरण आपण पाहिलं तर आत्ता सध्या महिलांना सुगीचे दिवस म्हणजे महिलांच्या कलेला सुगीचे दिवस आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्या पॉईंटकडे नक्कीच येणार होतो की जिने खरं तर या पंचक्रोशीचं ज्या आमच्या मंत्रीवाडी गावाचं नाव या पेण तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं आणि या महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं आहे, ती आमची मंत्रीवाडीची सुकन्या अभिलाषा म्हात्रे. हिने पूर्ण देशामध्ये आपला संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचा झेंडा आटकेपार नेला. तर अशा या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून महिलांची प्रगती होत आहे. अध्यक्ष साहेबांना मी विनंती करेन की काय संकल्पना होती मनामध्ये जेव्हा तुम्ही महिलांची एक एक्झिबिशन मॅच ठरवली? मला महिलांची मॅच ठरवण्याची एक संकल्पना होती की देशाची राष्ट्रपती जर महिला असेल आणि मग आपल्याकडं महिलांना प्राधान्य का नाही, त्या उद्दिष्ट साधून आम्ही ह्या महिलांना एकत्र करून ही महिलांची मॅच खेळवायचीच म्हणून हा संकल्प पंचक्रोशी संघटनेने विचार करून ठरवला होता. त्याचं सगळं श्रेय मी पंचक्रोशी क्रिकेट संघटनेला आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना देईन. कारण महिलांना संधी देण्यासाठी पहिली संधी ही पेण तालुक्यामध्ये पंचक्रोशीचा मान म्हणून मिळालेली आहे, एवढं मी नक्की सांगेन. ज्या टाळ्या वाजवल्यात आणखीन एकदा टाळ्या आपण एवढ्यासाठी वाजवायचे की ज्यांच्या सुपीक डोक्यातून ही खरं तर संकल्पना उदयास आली की महिलांची मॅच आपल्याकडे व्हायला हवी. डॉक्टर साहेब देखील आपल्यासोबत जॉईन होत आहेत, या आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तुम्हाला मी विनंती करेन या, कारण महिला अनेक क्षेत्रामध्ये सक्षम, जसं सांगितलं आता की देशाच्या राष्ट्रपती निर्मला सीताराम यांना आपण पाहिलं की ज्या अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि आपल्या देशातील फार मोठ्या पॉलिटिशियन आहेत. असे दिग्गज जर महिला असतील तर आपल्या विभागातील महिला मागे का, ही संकल्पना घेऊन संजयजी ठाकूर साहेब यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली. एकदा संजयजी ठाकूर साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी विनंती करेन, स्कोर झालेला आहे 15, धावसंख्या 15 ही झालेली आहे.
पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आपल्याला सीमित आहे 20. चला 5 धावा पाहिजे 12 चेंडूमध्ये. ज्यांच्या खरं तर डोक्यातून ही संकल्पना निर्माण झाली की प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्त्रिया आघाडीवर आहेत. पंचक्रोशी कुठल्याही क्षेत्रामध्ये कला क्रीडा साहित्य कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये ही संकल्पना संजयजी ठाकूर साहेब यांची नेहमीच आहे आणि म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत एक वेगळी संकल्पना लढवण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताचं जर मॉप आपण पाहिलं तर ही संकल्पना तुमची आता जवळजवळ 90% यशस्वी झाली आहे कारण महिलांचा सहभाग आहे. तुमच्या डोक्यातून ही संकल्पना आली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमचं काय मत आहे? कुछ नाही म्हणजे खरंच खूप बरं वाटतंय ही वुमन पॉवर बघून आणि ऑल दी बेस्ट बोलेन. एवढंच बोलून मी थांबेन कारण तुम्हाला शो मस्ट गो ऑन प्रमाणे खेळायचं आहे आणि मैदान गाजवायचं आहे. महिला शक्तीचा विजय असो, स्त्री शक्तीचा विजय असो आणि आमच्या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा विजय असो. दॅट्स इट. शो मस्ट गो ऑन. डॉक्टर साहेब आपल्या सोबत आहेत. एक बाईट तो बनतीये. या लवकर पहा पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये भरपूर काही बदल होत चाललेला आहे आणि हा सगळ्या पंचक्रोशीचा विजय आहे. पंचक्रोशीच्या भरपूर काही लोकांशी आपण सगळेजण परिचित आहात. हा खरं तर दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये अशा प्रकारची चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करणं आणि त्याच्यामध्ये महिलांचा एक सामना खेळवणं की उद्या येणाऱ्या काळामध्ये या महिलांच्या खेळाला सुवर्ण काळ यावा ही याच्या मागे संकल्पना आहे. तुम्हाला काय वाटतं? निश्चितच ॲक्च्युली मुळात पंचक्रोशीतली लोक आहेत ही एवढी कोऑपरेटिव्ह आहेत की एवढा मोठा कार्यक्रम साजरा करताना म्हणजे मी कालच्यापासून बघतोय. मला येणं शक्य नव्हतं पण मी यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आलं. एवढा मोठा जेव्हा तुम्ही इव्हेंट्स करता आणि त्याच्यामध्ये सगळी पंचक्रोशी एकत्र येऊन तुम्ही काम करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲक्च्युली मी आता धावत पळत आलो कारण मला ह्या गोष्टीचं एक साक्षीदार व्हायचं होतं. पुढे भविष्यात जर आपल्या विभागात जर क्रिकेट महिलांची जर टीम झाली तर मी निश्चित सांगेन की मी पहिल्या मॅचला उपस्थित होतो. आणि संजयने मला सकाळी फोन केला होता. डॉक्टर बोलतो तुम्ही नक्की या. म्हटलं मी वेळात वेळ काढून येईन आणि मी ॲक्च्युली घाई केली म्हणजे मला ॲक्च्युली थोड्या छोट्याशा बक्षीस आणल्या त्यांना महिलांसाठी. म्हटलं पहिली मॅच आहे काहीतरी द्यायला हवं आहे तर ती पॅकिंग करताना मला वेळ होता पण घाईत आलो आणि मला ह्या मॅचचा ॲक्च्युली साक्षीदार व्हायचं मला पाहायचं होतं. म्हटलं ही संजय ठाकरेंच्या मनातली प्रत्येक वेळी जेव्हा जो नवीन काहीतरी इव्हेंट असतो त्या डॉक्टर म्हणजे संजय ठाकरेंचं काहीतरी वेगळं काहीतरी संकल्पना असते आणि खरंच खूप छान संकल्पना आहे की ह्या माध्यमातून मुली खेळायच्या सुरुवात करतील. आम्ही आमचे डॉक्टर्स असतो. आमच्या महिलांची सुद्धा आमच्या डॉक्टरांची सुद्धा एक खूप चांगली टीम आहे आणि आपण जर अशा जर मॅचेस भरल्या ना तर आपली खूप चांगली मुलींची टीम होऊ शकते आणि स्कोर झालेला आहे व्हायला पाहिजे. धन्यवाद. मॅच संपलेले विन झालेले. चला जर जाऊया तिकडे. मॅच विन झाले. सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी आभार आणि विनंती करतो आपण सर्वांनी व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे आणि होऊया अभूतपूर्व सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार. पंचक्रोशी क्रिकेट संघटना 6वं पर्व आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हा महासंग्राम साऊथ पंचक्रोशी अगेन्स्ट नॉर्थ पंचक्रोशी यांच्यामधला हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नाहीत. या नंतरचा समालोचन करण्यासाठी मी निमंत्रित करतो जितेंद्र सर खारपाले यांच्या सुमधुर आवाजाने येथे समालोचन होणार आहे. तरी चला मी सरांना इथे मायक्रोफोनवर आमंत्रित करतो. त्याने येथे महिलांच्या सामन्याचा समालोचन करायचा